आणि आताची एक मोठी बातमी बघूया। सचिन वाझे यांनी फडणवीसांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। या पत्रामधून सचिन वाझेने अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावरती आरोप केलेले आहेत। चांदीवाल समिती समोर जबाब देण्यासाठी दबाव होता असंही वाझेंनी म्हटलंय। तर आपण बघतोय कथित 100 कोटीच्या घोटाळ्यावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे आणि त्यापैकी सचिन वाझे यांनी फडणवीसांना जे पत्र लिहिलेलं होतं, ज्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं, ते पत्र आता एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। या पत्रामधून सचिन वाझे यांनी अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावरती आरोप केल्याचं सुद्धा लिहिल्याचं दिसतंय। चांदीवाल समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली होती या एकूणच प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी आणि याच प्रकरणी चांदीवाल समिती समोर जबाब देण्यासाठी माझ्यावरती दबाव होता असंही वाझेने या पत्रामध्ये लिहिलंय। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण हे पत्र बघतोय, काय नेमका उल्लेख करण्यात आलेला आहे? नक्कीच आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप केले होते आणि कशा पद्धतीने त्यांना वसुली करण्यास सांगितलं होतं याचा तपशील दिल्याची माहिती दिली होती। मात्र आता हे पत्रच आता हाती लागलेलं आहे आणि या पत्रामध्ये अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी कशा प्रकारे आपल्या पदाचा गैरवापर केला, त्याचबरोबर मोठे पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाने देखील दबाव टाकून अनेक कामं करून घेतल्याचा दावा हा सचिन वाझेने केलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये जयंत पाटलावर देखील गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। ज्यावेळी वाझे हे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असताना त्यांनी एक अवैध हुक्का पार्लरवरती कारवाई केली होती आणि एका मोठ्या वितरकाला ज्यावेळी अटक केली होती त्यावेळी जयंत पाटील यांच्या शासकीय बंगल्यावरनं त्याला सोडण्याबाबत फोन आल्याचा देखील दावा हा सचिन वाझे यांनी केलेला आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर चांदीवाल आयोगात ज्यावेळी जबाब देत असताना सचिन वाझेवरती अनिल देशमुख दबाव टाकत होते असा देखील पत्रात उल्लेख आहे। आपण पाहिलं तर मागे देखील एक पत्र सचिन वाझे याने न्यायालयात दाखल केलं होतं आणि मात्र ते न्यायालयाने स्वीकारलं नाहीये। मात्र त्यामध्ये देखील अनिल देशमुख त्याचबरोबर अनिल परब यांच्यावरती गंभीर आरोप केले होते। आता यामध्ये जयंत पाटलांचं नाव देखील समोर आल्यामुळे अनेकांच्या भुवया या उंचावलेल्या आहेत। वाझेंच्या एकूणच या संपूर्ण आरोपात किती तथ्य आहे हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।